नमस्कार. श्री शिव महापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक 25 शिवपूजेचा विशेष विधी भक्तीचा महिमा. श्री गणेशाय नमः. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, दीपदानानंतर नैवेद्य निवेदन करण्यापूर्वी किंवा आरतीच्या वेळी आवरण पूजा करावी. शिव अथवा शिवा यांच्या प्रथम आवरणात ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सद्योजात या 5 मूर्तींचे तसेच हृदय, मस्तक, शिखा, कवच, नेत्र आणि अस्त्र या अंगांचे पूजन करावे. ईशान्य, पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम, आग्नेय, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, पुन्हा ईशान्य आणि त्यानंतर 4ही दिशांना गर्भावरण किंवा मंत्रसंघाताची पूजा सांगण्यात आलेली आहे अथवा हृदयापासून अस्तापर्यंत अंगाची पूजा करावी. त्यांच्या बाहेर पूर्वेला इंद्राचे, दक्षिणेला यमाचे, पश्चिमेला वरुणाचे, उत्तरेला कुबेराचे, ईशान्येला ईशानाचे, आग्नेयेला अग्नीचे, नैऋत्येला निवृत्तीचे, वायव्येला वायूचे, ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये अनंताचे किंवा विष्णूचे व ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये ब्रह्माजींचे पूजन करावे. कमळाच्या बाह्य भागात उपरोक्त लोकेश्वरांच्या म्हणजे इंद्रादी द्विकपालांच्या सुप्रसिद्ध आयुधांचे म्हणजेच वज्रापासून कमळापर्यंत पूर्वादी क्रमाने क्रमशः पूजन करावे. या सर्व आवरण देवता आपापल्या स्थानी सुखपूर्वक बसून व हात जोडून महादेव आणि महादेवीकडे पाहत आहेत असे ध्यान करावे. या आवरण देवतांना नमस्कार करावा. नमः पदयुक्त नामांनी पुष्पोच्चार अर्पण करून त्यांचे क्रमशः पूजन करावे. इंद्राय नमः पुष्पम समर्पयामी अशा प्रकारे याच पद्धतीने गर्भावरणाचेही आवरण संबंधी मंत्राने यजन करावे. योग, ध्यान, होम व जप करताना तसेच बाह्य अभ्यंतर पूजा करताना उपरोक्त क्रमानेच पूजन करावे. नैवेद्यामध्ये शुद्ध अन्न, मूग मिश्रित अन्न, दही मिश्रित अन्न, खीर, गुळापासून बनवलेले पक्वान्न तसेच मधमिश्रित भोज्य पदार्थ यापैकी एकाचा किंवा अनेकांचा समावेश असावा. यांच्या समवेत नाना प्रकारची व्यंजने, गूळ, खडीसाखर, उत्तम दही, लोणी, अपूप, घारगे, वडे, अनारसे असे अनेक भक्ष्य पदार्थ व स्वादिष्ट फळेही नैवेद्य म्हणून अर्पण करावी. लाल चंदन आणि सुगंधी पुष्पाने युक्त सुवासिक शीतल जल अर्पण करावे. मुखशुद्धीसाठी वेलचीच्या रसाने युक्त सुपारीचे तुकडे किंवा खाण्याच्या पानाला सफेद चुना व कात लावून ते सुपारी, लवंग, वेलची, जायफळ, गुलकंद, शिलाजीत, कापूर आदी पदार्थ टाकून तयार केलेला उत्तम विडा अर्पण करावा. आलेपनासाठी उघडलेले चंदन, चंदनाची भुकटी, कस्तुरी, केशरयुक्त मृग मदात्मक रस किंवा कुंकू अर्पण करावे. सुंदर, सुगंधित आणि पवित्र फुलेच अर्पण करावी. गंधरहित, उग्र गंध असलेली, दूषित, शिळी आणि स्वतःच तुटून खाली पडलेल्या फुलांनी शिवार्चन करू नये. कोमल वस्त्रच अर्पण करावे. सोन्याची आणि विजे समान लखलखीत आभूषणेच अर्पण करावी. या सर्व वस्तू कापूर, गुगुळ, अगूर आणि चंदन यांच्या सुगंधाने युक्त धूप दाखवलेल्या तसेच पुष्पसमूहांनी सुवासिक असाव्यात. चंदर, अगुरू, कापूर, सुगंधी काष्ट, गुगुळ चूर्ण, साजूक तूप आणि मध यांच्या मिश्रणातून बनवलेला धूप उत्तम मानला गेला आहे. कपिला गाईच्या साजूक तुपापासून प्रदीप्त करण्यात आलेले कर्पूरयुक्त दीप शिवपूजनात श्रेष्ठ मानले जातात. कपिला गाईपासून प्राप्त होणारे गोड दूध, दही व तूप तसेच पंचगव्य हे शिवजींच्या स्नानापानासाठी अभिष्ट म्हणून सांगितले आहे. हत्तीच्या दातापासून तयार करण्यात आलेले सुवर्ण व रत्नजडित भद्रासन हे शिवजींसाठी श्रेष्ठ होय. त्यावर रंगबिरंगी आच्छादन, कोमल गादी व उशी हवी. त्यांच्यासाठी लहान मोठ्या सुंदर व सुखद शय्याही हव्यात. समुद्रगामिनी नद्या व महानद्यांचे वस्त्रातून गाळलेले शीतल पाणी त्यांना स्नानासाठी व पिण्यासाठी श्रेष्ठ होय. मोत्याची झालर असलेले, नवरत्न जडित स्वर्णमय दंड असलेले, चंद्रासारखे उज्ज्वल असलेले दिव्य मनोहर छत्र शिवजींच्या सेवेत समर्पित करावे. रत्नजडित दंड असलेली राजहंसा समान आकाराची सुवर्णभूषित 2 श्वेत चामरे अर्पण करावी. दिव्य गंधाने लेपलेला, सर्व बाजूंनी रत्नांनी मढवलेला आणि हारांनी विभूषित सुंदर आरसा अर्पण करावा. शिवपूजनात हंस, कंदपुष्प आणि चंद्रासमान उज्ज्वल असलेल्या मुख आणि पृष्ठ आदी भागांवर सुवर्ण व
रत्ने जडवलेल्या आणि गंभीर ध्वनी करणाऱ्या शंखांचा उपयोग करावा. नाना प्रकारे ध्वनी करणारे सुवर्णनिर्मित आणि मोत्यांनी अलंकृत शिंग वाजवावे. याशिवाय समुद्र गर्जने समान ध्वनी करणारी भेरी, मृदुंग, मूरज, तिमिच्छ, पटह आदी वाद्येही प्रयत्नपूर्वक जमवून ठेवावी. पूजेसाठी लागणारी सर्व पात्रे आणि भांडी सोन्याचीच बनवून घ्यावीत. शिवमंदिर. महेश्वर शिवजींचे मंदिर राजमहालासारखे भव्य, दिव्य, मनोहर आणि शिल्पशास्त्रात सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असावे. त्याच्या भोवती उंच कुंपण किंवा भिंत असावी. त्याचे गोपूर पर्वतासमान उंच व अनेक प्रकारच्या रत्नांनी आच्छादित असावे. त्यांच्या दरवाजाचे फाटक सोन्याचे असावे. त्या मंदिराच्या मंडपात शुद्ध सोन्याचे व रत्नांनी मढवलेले शेकडो खांब असावे. त्यांचे छत मोत्याच्या माळांनी सुशोभित असावे. त्याच्या द्वारावर पोळे जडवलेले असावेत. ते तोरणांनी सजवलेले असावे. त्या मंदिराच्या शिखरावरील कळस सोन्याचा असावा. तो अस्त्रराज त्रिशूळाने चिन्हित असावा. त्या मंदिराचा अंतर्भाग आणि बाह्य परिसर अत्यंत रमणीय असावा. तेथे पुष्पवाटिका, सरोवरे आणि दीर्घिका म्हणजे पायऱ्यांच्या विहिरी असाव्या. तेथील रक्षक वीर हत्ती, घोडे आणि रथांनी नित्ययुक्त सज्ज असावे. नृत्य, गायन आणि वादन जाणणारे अनेक उत्तम स्त्री पुरुष या मंदिराच्या सेवेत असावेत. तेथील ब्राह्मण शांत, हसतमुख, सदाचारी, वेदांग जाणणारे, शिवशास्त्रात निपुण आणि शिवभक्त असावेत. तेथे भक्तांची नेहमी वर्दळ असावी. असो, ज्याला शक्य आहेत अशा श्रीमंताने, राजाने वा सम्राटाने असे शिवभवन निर्माण करावे. शिवभक्ताने मानस पूजा करताना किंवा बाह्य उपचारांनी पूजा करताना आपण अशा दिव्य मंदिरात बसूनच शिवपूजन करत आहोत अशी कल्पना करावी. भक्तिभाव महत्वाचा आहे. पुण्यवनात, पुण्यपर्वतात, सुंदर प्रदेशात, नदी तीरावर, देवालयात व स्वतःच्या घरी न्यायोपर्जित द्रव्यांनी भक्तिपूर्वक शिवार्चन करावे. एखाद्याने अनन्योपार्जित द्रव्याने भक्तिपूर्वक शिवपूजन केले तरी त्यास पाप दोष लागत नाही, कारण शिव महाप्रभू भावाला वशीभूत होणारे आहेत. एखाद्याने न्यायोपार्जित धनाने शिवजींचे पूजन केले आणि त्याच्या मनात प्रभूंविषयी जराही प्रेम वा भक्ती नसेल तर त्याला त्या पूजनाचे फल मिळत नाही, कारण पूजेची सफलता भक्तीमध्ये सामावलेली असते. भक्त श्रीमंत असो की गरीब, तो आपल्या शक्तीनुसार शिवजींप्रित्यर्थ जे काही करतो ते जास्त असले किंवा थोडे असले तरी त्या दोघांना सारखेच फळ मिळते. एखाद्याकडे धनाची कमतरता आहे, पण त्याने भावाने प्रेरित होऊन शिवजींसाठी जे काही केले असेल ते सर्वश्रेष्ठ फल देणारे असते. पण ज्याच्या मनात भक्तीच नाही, त्या ऐश्वर्य संपन्न मनुष्याने शिवजींसाठी काहीही केले, अगदी आपले सर्वस्वही दिले, तरी त्याला काहीही साध्य होत नाही. भक्तिहीन मनुष्याने उग्र तपश्चर्या केली किंवा महायज्ञ केले तरी त्याला परमदिव्य शिवलोक प्राप्त होत नाही, कारण परमेश्वर शिवजींच्या आराधनेत भक्तीलाच फार महत्व आहे. श्रीकृष्णजी, भक्तीनेच मनुष्य मुक्त होतो, हेच गुह्यात गुह्य असे रहस्य आहे, यात शंका नाही. मंत्र जप, ध्यान, होम हवन, यज्ञ, तप, दान, वेदपठण, वेदश्रवण ही सर्व साधने भक्ती वाढवण्यासाठी केली जातात. ज्याच्या अंतःकरणात भावच नाही त्याने कोणतेही साधन केले तरी तो मुक्त होऊ शकत नाही. पण ज्याचा अंतःकरणात भाव आहे, शिवजींविषयी अपार प्रेम आहे, त्याने काहीही केले नाही तरी तो मुक्त होतो. सहस्त्र चांद्रायण, 100 प्राजापत्य किंवा अन्य व्रते शिवभक्ताला काय फळ देणार, कारण शिवभक्ती केल्याने त्याला समस्त व्रते, दाने, यज्ञ, तप, यात्रा या सर्वांचे श्रेष्ठ फल आधीच प्राप्त झालेले असते. या लोकी अभक्त मनुष्य पर्वतांमध्ये, गुहांमध्ये जाऊन अल्प अर्थात नाशवंत भोग प्राप्त व्हावेत म्हणून तप करतो, पण भक्त भावानेच मुक्त होतो. शिवकृपेने त्याला इष्टभोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते. त्याचे इहपर कल्याण होते. सात्विक कर्म मुक्ती देणारे असते, म्हणून योगीजन सत्वातच स्थित असतात. रजोगुणी लोक राजसी कर्म करतात. असुर आणि राक्षस तमोगुणामुळे आवृत्त असतात. जे लोक आपले ऐहिक कार्य व्हावे म्हणून शिवजींचे भजन करतात तेही तसेच असतात. मनुष्य कसाही असो, सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी, त्याने भावभक्तीचा आश्रय घेऊन पूजा केली तरच त्याचे कल्याण होते, मंगल होते. पापाचा महासागर सुखरूप पार करण्यासाठी शिवजींची भक्ती हीच श्रेष्ठ नौका आहे. जो भावाने युक्त आहे
त्याला रजोगुण किंवा तमोगुण काहीही हानी करू शकत नाही. मनुष्य कोणीही असो, अंत्यज, अधम, मूर्ख किंवा पतित, तो शिवजींना शरण गेला, त्यांची भक्ती करू लागला की समस्त देवांना आणि असुरांनाही पूजनीय होतो. अभक्तांना कोणतेही फळ मिळत नाही. म्हणून सर्वार्थाने प्रयत्न करून भावभक्तीने शिवजींचे पूजन करावे. वेदांमध्ये हेच महान रहस्य सांगितले आहे आणि वेदज्ञ पंडितांनी विचारपूर्वक हाच निर्णय दिलेला आहे. अध्याय 25 समाप्त.